चर्चा। नाशिकच्या वडनेरदुमाला गावाच्या मुख्य चौकात तोफखाना केंद्राच्या कारगिल प्रवेशद्वारालगत आतील बाजूने लष्करी जवानांचं वसाहत आहे। या वसाहतीत बिबट्यांनी मंगळवारी दिनांक 23 रात्री 9:30 वाजेच्या सुमारास प्रवेश करत अंगणातून लष्करी जवानाच्या 2 वर्षीच्या चिमुकल्याला उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली। रात्रीपासून वनविभागाच्या पथकांसह आर्टिलरी सेंटरमधील जवानांकडून जंगलात व वालदेवीच्या पात्रालगत मुलाचा शोध घेतला जात आहे। परिसरात झाडीझुडपांचं जंगल आहे। या जंगलातून बिबट्या वसाहतीत आला। येथील ओट्यावर खेळणाऱ्या श्रुतिक गंगाधर वयवर्षी 2 या चिमुकल्याला बिबट्याने जबड्यात धरून धूम ठोकली। रडण्याचा आवाज येताच पित्याने बाहेर धाव घेतली असता बिबट्या वेगाने पळत नदीकडे जात असल्याचे त्यांच्या नजरेस पडले। यावेळी आजूबाजूला असलेल्या जवानांनी आरडाओरड करत धाव घेतली। सुमारे 100 मीटरपर्यंत पित्यासह त्यांचे सहकारी धावत सुटले, मात्र बिबट्या पसार झाला होता। नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाचे पथकांनी धाव घेतली। रात्रीपासून बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात असून अद्यापपर्यंत शोध लागू शकला नाही। काळजाच्या तुकड्याला बिबट्या जबड्यात धरून घेऊन गेल्याचे समजताच माता पित्याला जबर धक्का बसला। आई जमिनीवर कोसळली। ड्रोन कॅमेरा, वनकर्मचारी तसेच आर्टिलरी सेंटरच्या सुमारे 150 पेक्षा जास्त जवानांकडून परिसर पिंजून काढत मुलाचा शोध घेतला जात आहे। वन विभागाला वारंवार इशारे देऊन पण काही फायदा होत नाही। दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा दुसरा पोरगा बी नेला आमचा। अजूनही बी जर तुम्हाला असंच करायचं असेल ना, आता सांगून नाही, फायनल अँड लास्ट वॉर्निंग आहे। दुसरा पोरगा बी गेलेला आता आम्ही आमच्या पद्धतीने ऍक्शन घेऊ। वन विभागाला तुम्हाला जे करता येईल ते करून घ्या।